नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण द स्मॉल रिव्हर या कवितेचा वर्कशॉप बघणार आहोत. आपण आता सुरुवात करूया. क्वेश्चन 1A, नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोयम. पोयम मधून यांना नाव द्यायचे आहे. 2 ट्रीज, आपल्या पोयम मध्ये मँगो आणि पाम हे 2 ट्री आलेले आहे. 2 ॲनिमल्स, काऊ आणि जाकल. 2 सीझन, 2 ऋतू, समर उन्हाळा, रेनी सीझन पावसाळा. 2 नॉन इंग्लिश वर्ड, जे इंग्लिश व्यतिरिक्त दुसऱ्या भाषेतले वर्ड्स आलेले आहे. एक आहे आषाढ आणि एक आहे गमछा. 2 डिफरंट थिंग ऑफ द डे, दिवसातल्या 2 वेगवेगळ्या स्थिती. डस्क म्हणजे सायंकाळ आणि डाऊन म्हणजे पहाट. बी, पिक फ्रॉम द पोयम वर्ड्स दॅट डिस्क्राईब साऊंड. असे शब्द शोधायचे आहे पोयम मधून जे ध्वनी आवाजाचं वर्णन करतात. एक शब्द आलेला आहे फर्स्ट, चर्पिंग म्हणजे पक्ष्यांचा चिवचिव असा आवाज. हाऊल म्हणजे ओरडण्याचा आवाज. बॅबलिंग आणि स्वील. सी क्वेश्चन, पिक आउट वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर. नदीच्या पाण्याचा फ्लो वर्णन करणारे शब्द. स्ट्रॉंग करंट, इन्स्पेट, मडी टॉरंट आणि मेंडर्स. क्वेश्चन 2.A, फाइंड आउट 5 लाईन्स फ्रॉम द पोयम. पोयम मधून 5 ओळी शोधायच्या आहे. दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच, जे फिगर ऑफ स्पीच ह्या व्याकरणाचा एक भाग आहे. अलंकार. ॲलिट्रेशन, ॲलिट्रेशन म्हणजे एखाद्या ध्वनीचा वारंवार होणारा, पुन्हा पुन्हा होणारा वापर एकाच ओळीमध्ये. अंडरलाईन द इनिशियल साऊंड ऑफ वर्ड, आणि त्या वर्डमध्ये कोणत्या ध्वनीचा पुन्हा पुन्हा वापर झाला त्याला अंडरलाईन करायचा आहे. रिपीटेड इन ईच ऑफ द लाईन, प्रत्येक ओळीमध्ये आलेल्या रिपीट झालेल्या साऊंडला आपण अंडरलाईन करणार आहोत. 1 अँड काऊज अँड कॅट्स कॅन क्रॉस विथ इज. इथे बघा काऊज मधला सी, इथे कॅट्स, इथे कॅन आणि इथे क्रॉस मधला सी. हे जे साऊंड आहे हे या ओळीत रिपीट झाले आहे. नो साइन ऑफ स्लाइम द सँड शाईन ब्राईट. इथे साइन, स्लाइम, सँड आणि शाईन. गर्ल अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक. इथे बॉईज, बाथ, बँक. बी हा साऊंड रिपीट झालेला आहे. ॲट डस्क अँड डाऊन वन देअर बाथ इज डन. इथे डी, डस्टचा डी, डाऊन अँड डन. इथे डी हा साऊंड रिपीट झालेला आहे. 5 दे डिप वॉश क्लॉथ टू ट्रॅप स्मॉल फिश. टू ट्रॅप, इथे टी हा साऊंड रिपीट झालेला आहे. बी क्वेश्चन, पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच. अशा 4 लाईन्स तुम्हाला शोधायच्या आहे कवितेमधून जे ऑनोमोटोपोइया. ऑनोमोटोपोइया हा असा अलंकार आहे जिथे शब्द ह्या ध्वनीचं वर्णन करतात. इथे बघा पहिला, चर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईट. इथे चर्पिंग, ह्या चर्पिंग शब्द म्हणजे चिवचिव करणे. द जॅकल्स हाऊल इज हिअर्ड देअर ॲट नाईट. हाऊल हा शब्द साऊंड दर्शवतो. द एअर इज राईप विथ बॅबलिंग साऊंड. इथं हवेचा जो बॅबलिंग बोलण्याचा आवाज आहे, बोलण्यासारखा, मोठ्या मोठ्याने बोलण्यासारखा आवाज, त्याला बॅबलिंग म्हणतात. ॲज द मडी टॉरेंट स्विल अलॉंग, आणि जोरात वाहणाऱ्या पाण्याचा आवाज हा स्विल. हे जे शब्द आहेत चर्पिंग, हाऊल, बॅबलिंग आणि स्वील, हे साऊंड व्यक्त करणारे वर्ड्स आहे. म्हणून या अलंकाराला कोणता अलंकार म्हणतो आपण? ओनोमोटोपोइया. आता क्वेश्चन 3, रिअरेंज द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहायचं आहे. जसं ए चे शब्द पहिले बी, सी, डी याप्रमाणे. पण इथे सगळे शब्दांची सुरुवात एस न झालेली आहे, त्यामुळे हे थोडं काळजीपूर्वक आपल्याला सोडवावं लागेल. इथे बघा पहिला शब्द येते सँड, नंतर स्क्वेअर, शेड, साइन, स्लाइम, साऊंड, स्टीर, स्ट्रॉंग, समर आणि स्वीर. सेकंडचे उत्तर बघा, बॅबलिंग, बँग्स, बाथ, ब्लॉसम आणि बॉईज. इथे पण सेम बी न सुरू झालेले आहे, म्हणून इथे पण काळजीपूर्वक तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावायचे आहे. 3 डी, इथे पण वर्ड्स आहे टी एच न सुरू होणारे, टी न सुरू होणारे. देअर, देअर, दीज, दे, दो, थ्रॉंग, टू आणि टॉर अँड ट्रॅप. या पद्धतीनं. आता क्वेश्चन
4 बघू. What aspect from the poem do the following phrases describe? ह्या फ्रेज आलेल्या आहे ह्या काय दर्शवतात, त्याच्यातून काय अर्थ अभिप्रेत होतो ते आपल्याला इथे लिहायचं आहे. देअर कूल शेडचा अर्थ होते द कूल शेड ऑफ द मँगो अँड पाम ग्रू. आंब्याचे आणि ताडाचे जे झाडं आहे ज्यामध्ये अनेक झाडांचा समूह आहे त्यांची सावली. ओनली नी डीप, फक्त गुडघा बुडेल एवढंच. याचा अर्थ काय होते, वॉटर इन द रिव्हर विच इज ओनली नी डीप इन समर. उन्हाळ्यामध्ये फक्त गुडघ्यापर्यंतच पाणी असते, म्हणजे कमी पाणी असते नदीला. नॉट टू स्टीप म्हणजे ओलं न होणे. बोथ द बँक ऑफ रिव्हर विच आर नॉट व्हेरी स्टीप. तर नदीचे दोनही बाजूचे काठ हे खूप ओले झालेले नसतात असा याचा अर्थ आहे. हाऊस वर्क ऑन द रिव्हर बँक, नदीच्या काठावरचा हाऊस वर्क हे काय ऍस्पेक्ट किंवा काय आपल्याला दर्शवते, तर हाऊस वर्क ऑफ वुमन, स्त्रियांचे घरचे कामं. इन स्पेट चा अर्थ होते इथं फ्लड ऑफ रिव्हर, नदीला आलेला पूर. आणि राईव विथ साऊंड त्याचा काय दर्शवते, राईप ऑफ साऊंड द एअर म्हणजे वारा. आता क्वेश्चन 5 बघू आपण. द पोएम डिस्क्राईब टू डिफरंट पिक्चर ऑफ द रिव्हर इन समर अँड इन रेनी सीझन. या पोएम मध्ये 2 प्रकारचे चित्र आपल्याला दर्शवते, एक आहे उन्हाळ्यातलं आणि एक आहे पावसाळ्यातलं. राईट डाऊन 4 पॉइंट्स ऑफ कॉन्ट्रास्ट इन द चेंजिंग सीन ऑफ द रिव्हर. तर ह्या दोनही ऋतूमध्ये जे बदल होतात, एकामेकाच्या विरोधात जे बदल होतात ते आपल्याला इथे 4 पॉइंट्स मध्ये लिहायचे आहे. समरमध्ये बघा वॉटर ओनली नी डीप, पाणी गुडघ्यापर्यंतच असते इन मान्सून. पावसाळ्यामध्ये ते फ्लडेड रिव्हर म्हणजे नदीला पूर येतो. इन समर मिंडर्स अलॉंग, आणि मान्सूनमध्ये करंट ग्रोज स्ट्रॉंग. इन समर नो साइन ऑफ स्लाइम, चिखलाचा साइन दिसत नाही, चिखल दिसत नाही नदीमध्ये इन समर. आणि वाळू चमकते सूर्यप्रकाशात. आणि मान्सूनमध्ये काय होते, तर पीपल सेलिब्रेट रेन, लोक पावसामध्ये आनंद साजरा करतात. समरमध्ये काय होते, बँक नॉट टू स्टीप म्हणजे नदीचे काठ ओले नसतात. आणि मान्सूनमध्ये वॉटर राईज, पाण्याची पातळी वाढते आणि खूप जोरामध्ये आवाज करत ते पाणी पुढे जाते. इथे पुढचा क्वेश्चन आहे, गेस हू आय एम. कोण आहे ते ओळखायचं आहे. आय ऑलवेज रन, मी नेहमी धावते. आय नेव्हर वॉक, मात्र चालत नाही. आय ऑफन मर्मर, मी मनातल्या मनात आवाज करते बट नेव्हर टॉक, पण बोलत नाही. आय हॅव अ बेड, मला झोपण्यासाठी बेड आहे पण बट नेव्हर स्लीप, झोपत नाही. आय हॅव अ माउथ, मला तोंड आहे बट हार्डली ईट, पण क्वचितच जेवण करते. आय लव्ह टू फॉल, मला कोसळणे आवडते बट कांट क्लाइंब अप, पण मी चढू शकत नाही. गेस हू आय एम, मी कोण आहे ओळखा. प्लीज डोंट गिव्ह अप, सोडून देऊ नका. हे सगळं वर्णन ऐकल्यावर आपल्या लक्षात येते की ही कोण आहे, रिव्हर, नदी आहे. इथे काय म्हणजे बघा पुढे, ट्राय टू ट्रान्सलेट द अबव रिडल इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन पोएटिक फॉर्म. तर एका कवितेसारखं पोएटिक फॉर्म मध्ये तुम्हाला तुमच्या मीडियम म्हणजे तुम्ही जे मातृभाषा वापरता त्यामध्ये तुम्हाला हे भाषांतरित करायचं आहे, म्हणजे मराठीमध्ये लिहायचं आहे. तर आता मी तुम्हाला याचा मराठी अर्थ सोबत सांगितलेलाच आहे, तर ते तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन लिहून काढायचं आहे. 7th क्वेश्चन, इमॅजिन यू वेअर ॲट रिव्हर साइड क्लास पिकनिक. तुम्ही नदीच्या काठावर सहलीसाठी गेले. अँड स्लीप, आणि घसरले. अँड फेल इन टू द रिव्हर, आणि नदीत पडले. व्हाईल प्लेइंग गेम्स, कधी पडले तर खेळताना. तुम्ही खेळत होते नदीच्या काठावर जेव्हा तुम्ही पिकनिकला गेले होते, तर पाय घसरून तुम्ही पडले आणि नदीत पडल्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे, राईट इन अबाउट 12-15 लाईन्स हाऊ युअर क्लासमेट सेव्ह यू. आता तुम्हाला लिहायचं आहे की तुमच्या वर्गमित्रांनी तुम्हाला कसं वाचवलं. आता बघू आपण याच्यावर आधारित. 1. Our class teacher decided to go picnic to Wardha River. It was the rainy season. We were 15 students and 2 teachers. We reached early at 10 a.m. We play there. At once I slipped and fell into the river. I did not know swimming.
I tried to move away from the bank. I shouted for help. My friend Rohan knew swimming, jump in river. My teacher and friend gathered on the bank. Rohan came near me. He held my hand and brought me safe to the bank. He saved me. I frightened all. We were thankful to God. अशा पद्धतीनं रोहननं माझे प्राण वाचवले. हे तुम्हाला तुमच्या भाषेत पण लिहायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता आपण इथे वर्कशॉप बघितलेला आहे. मला आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. आपल्याला आणखी नवीन व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपण तसं कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब हे लाल रंगाचं बटन आणि घंटीचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.